नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अरविंद मासुरकर सर्व शेतकरी बांधवाचे नामधारी परिवारातर्फे सहर्ष स्वागत करतो। आज आपण 15 एप्रिल 2026 रोजी श्री राजेश भाऊ दुपारे यांच्या शेतामधून थेट नामधारी मिरची 2132चा प्लॉट बघत आहोत। तर या व्हेरायटीची आपण सविस्तर माहिती भाऊकडून जाणूया। भाऊसाहेब नमस्कार। नमस्कार जी नमस्कार। तुमचा परिचय द्या भाऊसाहेब। मी राजेश्वर तुळशीरामजी दुप्पारे, मुक्काम चिखलगाव, तालुका ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर। तुम्ही ही नामधारी कंपनीची कुठली व्हेरायटी लावली आहे? मी ही 2132 नंबरची व्हेरायटी लावलेली आहे हा. आणि ही जवळपास ऑगस्टच्या शेवट हिची लागवड झालेली आहे। ऑगस्टच्या शेवट लागवड झाली आहे याची। आजपर्यंत समजा विचार केला तर हिचे 7-8 तोडे होऊन गेले। 7-8 तोडे झालेले आहेत। हा, आणि आज 15 एप्रिल। हा. 15 एप्रिलमध्ये पहा या झाडाची फ्रुटिंग आणि झाड रोगमुक्त झाड आहे। रोगमुक्त झाड, अगदी बरोबर। आज या झाडाला एकही रोग नाही आहे। बरोबर, फ्रुटिंग पाहताच समजले जाते की याला रोग किती असेल। अगदी बरोबर, कारण मिरची सरळ आहे, एकदम सरळ आणि सीधी मिरची आहे। अगदी बरोबर। आणि झाड पण पाहू शकते, पहा याच्या फांद्या वगैरे, पण याची ग्रोथ आज जर विचार केला फार कमी औषधीमध्ये हा जो झाड आहे तयार झालेला आहे। अगदी बरोबर। आणि ज्या व्हेरायटी आहेत, ज्या व्हेरायटीला जास्त प्रमाणात जी औषधी लागते 8-8 दिवसानं, बरोबर, या व्हेरायटीला कमीत कमी 15-20 दिवसानं औषधी मारल्या तरी चालते। अगदी आणि या झाडाच्या प्लॅट्स पहा, ग्रीनरी पहा, झाडं पहा आणि प्लॅन पहा, किती सुपर आहे। मी तर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनी 2132चीच लागवड करावी। समजा ऑगस्टमध्ये सुरुवातीला जर लागवड केली तर बहुतेक करून भरपूर भरघोस उत्पन्न येऊ शकते या मिरचीचा। आणि मी आजही सांगू इच्छितो की जवळपास मेच्या शेवटपर्यंत तरी हे उलगणार नाही मिरची। बरोबर। आज 42 डिग्री तापमानामध्ये सुद्धा बघा शेतकरी बंधूंनो, राजेश भाऊच्या शेतामध्ये अशा 42, कालचा तर 45 होता, पानं काल कमी 45. आणि मिरच्या लागलेल्या आहेत। नामधारीचं जे आमचं स्लोगन आहे, पानं कमी आणि मिरच्या। बघा शेतकरी बंधूंनो, राजेश भाऊच्या शेतामध्ये रोगविरहित मिरची नामधारी 2132, अप्रतिम असा राजेश भाऊचा प्लॉट। तुम्ही पूर्ण प्लॉट बघून घ्या शेतकरी बंधूंनो। बघा शेतकरी बंधूंनो, राजेश भाऊच्या शेतामध्ये पानं कमी आणि मिरच्या या 42 डिग्री तापमानात सुद्धा आज 15 एप्रिल रोजी नामधारी 2132 तुम्ही बघू शकता। नामधारी 2132ला असा अप्रतिम असा माल लागलेला आहे। बघा तर शेतकरी बंधूंनो, भाऊंच्या शेतामध्ये नामधारी 2132, पानं कमी आणि मिरच्या। बघा, तोडायला सोपी, सुरडा विरहित आज या 42 डिग्रीमध्ये। राजेश भाऊ, तुम्ही शेतकरी बांधवांना काय निरोप देऊ इच्छिता? मी तर सांगितलं की शेतकरी बांधवांना एवढाच निरोप देऊ इच्छितो की 2132 जी मिरची आहे, बाकी मिरच्या व्हेरायटी पुष्कळ लावलो ना आम्ही, बरोबर, प्लॅन्टही वगैरे गेले, पण आमच्याकडे जो वाचलेला प्लॅन्ट आहे तो 2132चा। म्हणजे यावर्षी तुमच्या इकडे विल्टिंग आली आणि बरोबर ना? हा. बघा शेतकरी बंधूंनो, या विल्टिंगच्या समस्येपासून पण मुक्ती या शेतकऱ्यांना। सगळ्या मिरच्या यांच्या इकडल्या उभावलेल्या आहेत, पण नामधारी आजही जिवंत आहे। 15 एप्रिल मिरची जिवंत असल्यामुळे आम्ही माणसं जिवंत। अगदी बरोबर। आणि तुम्ही जे सांगितलं आमच्या बांधवांना, कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन, अधिक नफा, बिलकुल अगदी कमी खर्चामध्ये। बाकी मिरच्यांना तर जवळपास 8 दिवसांना औषधी मारावं लागते। बरोबर। या मिरचीला तुम्ही 20 दिवस औषधी नाही मारली तरी काही इफेक्ट पडत नाही। आजही बा रोगमुक्त मिरची आहे। बघा साहेब, तुम्ही म्हणाल की असे मर्यादित झाडं दाखवलेले आहेत, पूर्ण असा प्लॉटही दाखवून द्या आमच्या शेतकरी बांधवांना एकदा। पूर्ण समजा आता आज 15 एप्रिलमध्ये तर मिरच्या सगळं म्हणजे वाढून जातात। अगदी बरोबर आहे। पण आज 15 एप्रिलमध्ये पहा 8 तोडे झाले तरी पण मिरची पहा जशाच तशी आहे।
8 तोड्यानंतरही प्लॉट असा लहऱ्या मारून राहिला, हिरवागार हा. असा कंच आम्हाला plot तर आहे. असं वाटते पुन्हा हे 2 महिने अजून 2 महिने उत्पन्न झाले. देणारच, अगदी बरोबर. आमचा आत्मविश्वास आहे. बघा, धन्यवाद तुम्ही राजेश भाऊ आमच्या शेतकरी बांधवांना लाख मोलाचा असा सल्ला दिल्याबद्दल. अजून शेतकरी बांधवांना मी तुम्हाला सांगू इच्छितो, नामधारीचा G4मध्ये नवीन धमाका आलेला आहे. 2549 G4मध्ये जबरदस्त क्रांतिकारी असं वाहन आलेलं आहे, ते पण तुम्ही लावू इच्छिता. धन्यवाद राजेश भाऊ, तुम्ही लाख मोलाचा असा सल्ला आमच्या शेतकरी बांधवांना दिला जी या 45 डिग्रीमध्ये. तुमच्या कंपनीनं जे आम्हाला योगदान दिला हां 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 आणि आमची मेहनत, हां 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 कंपनीने व्हेरायटी दिली नसती तर आज आम्ही या ठिकाणी नसतो. अगदी बरोबर. इतका सुंदर प्लॉट नाही तर बाकी आम्ही व्हेरायटी लावल्या हो हो त्या ठिकाणी तर आम्ही निजबूत झालो. अगदी बाकीचे बरोबर. आमचे प्लांट गेले आहेत, अगदी बरोबर. परंतु आम्हाला थोडंसा जगण्याची आशा दिली. बरोबर जे बरोबर. एक 21-32 आजही तोडा चालूच आहे. 8-8 दिवसांना हिचा तोडा चालू होते मिरचीचा. बघा शेतकरी बंधूंनो, आज जी उमेद आहे सगळी नामधारीवर उमेद आहे आमच्या शेतकरी बांधवाची. राजेश भाऊनी पण लावली आहे, तुम्ही लावा. धन्यवाद.